अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर आपण सर्व उपस्थित आहोत आणि या क्षणी महान संगीतकार गीत गायक श्री सुधीर फडके यांचे शिष्य श्री नामदेवराव बालपांडे तारसा हे आपल्या समक्ष उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया सुधीर फडके यांच्या स्मृतीविषयी. तर नमस्कार. जय श्रीराम. हे गीत रामायणाची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? गीत रामायणाची आवड मला ज्यावेळी बाबूजी 1983 मध्ये जेव्हा गुरुकुंजीला आले होते तेव्हा त्यांचा गीत रामायणाचा कार्यक्रम मी प्रत्यक्ष ऐकला आणि तेव्हा माझा भाऊ होता आणि आम्ही तबल्याच्या सोबत नाही मला तानपुऱ्याला बसवलं होतं बाबूजींनी आणि जेव्हा आम्ही तो गीत रामायणाचा कार्यक्रम ऐकला त्याच्यानंतर मी त्यांना गुरु श्रद्धास्थान तुकडोजी महाराजाच्या समाधीच्या प्रेरणेनं दिलं आणि तेव्हापासून मी त्यांच्यासोबत त्यांची सेवाही झाली आणि गुरूंचा आम्हाला तेव्हापासून सहवास लागला. सुधीर फडके यांच्याशी काही तुमचा संवादही झाला का? काही कधी बोलणं वगैरे असं झालं आहे? काय काय झालं? त्यांच्याबरोबर म्हणजे माझे गुरु असल्यामुळं मला त्यांनी बरेचसे आमचे म्हणजे जवळजवळ त्यांनी काळजी हरकत नाही काळजी ठेवली. तब्येत बिघडते का काय त्यांच्या सहवासात मी 6 वर्ष राबलो. मुंबईला वगैरे सगळं जाऊन आलो आम्ही त्यांच्यासोबत कार्यक्रम करण्याचा तुम्हाला योग आला? हो म्हणजे आम्ही साथ करायचे तबले. तुम्ही तबला वाजवत होते त्यावेळी? आणि काही म्हणण्याची साथ करायची. अच्छा. तर मग त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सादर केले? मग ते त्यांची जेव्हा आशीर्वाद घेऊन प्रेरणा मिळाली तेव्हापासूनच सादर केले. 2019 म्हणजे जवळजवळ 2000 लागत होतं. त्याआधी 5 वर्ष मी नरखेड सावनेर तिकडे पांढुर्णा मुलताईपर्यंत बैतूलपर्यंत गेलो आम्ही. तिथपर्यंत त्यांचं गीत रामायण इकडे महाराष्ट्राची बरेचसे ठिकाणी कार्यक्रम झाले. सुधीर फडके यांच्या आवाजाविषयी काय म्हणाल? त्यांनी कमावलेला आवाज आहे. इतका बुलंद आवाज होता. शेवटी लता मंगेशकरनेही म्हटलं की म्हणे बाबूजी मी हे तुमची आम्ही म्हणे काहीच याच्यात बरोबरी नाही करू शकत. आशा उषा आणि माणिक वर्माजी होते तेव्हा त्या श्रीधर फडके त्यांची पत्नी होती ही पण त्यावेळेस गायिका होत्या. आता त्यांनी गायनं घेणं बंद करून टाकलं. नाही म्हणे तुला ते गाताच येणार नाही. तुमचा श्रीधर फडकेंशी परिचय आहे? हो आम्ही सालवेळेस घेतला होता कार्यक्रम. आम्ही सर्व कुटुंब होतो त्या ठिकाणी फिटे अंधाराचे जाळे. तो कार्यक्रम आम्ही घेतला होता. 1,25,000 पडला होता. धन्यवाद. नमस्कार. श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीरामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून त्या अयोध्येमध्ये माणसांचा महासागर जमला होता. सर्व ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषी मुनी आणि अशिक्षित नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्ये 2 सुंदर बटू आलेले आहेत, 2 बाळ आलेली आहेत आणि ते प्रत्यक्ष असं म्हणतायत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत. आम्ही स्वतः रामचरित्राचं गायन करून सांगते आहे आणि त्याचं सुंदर असं वर्णन करून निवेदक सुश्राव्य आवाजामध्ये गाते आहे. निवेदक सांगतोय की स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. श्रीराम 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 राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती.
कुशल रामायण गाई। राम प्रभु ऐकती मयेशी, राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाई। कुशल रामायण गाई। एक वयाचे सजीव पुत्रे रघुरायाचे। कुमार दोघे एक वयाचे सजीव पुत्रे रघुरायाचे। पुत्र सांगती चरित पिताचे, पुत्र सांगती चरित पिताचे। ज्योतिने ते जानती आरती, ज्योतिने ते जाची आरती। कुशल रामायण गाई। कुशल रामायण गाई। फुला परीते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती। फुला परीते ओठ उमलती, सुगंध से स्वर भुवनी झुलती। कर्णभूषणे कुंजल दुलती, कर्णभूषणे कुंजल दुलती। संगती वीणा झंकारती, संगती वीणा झंकारती। कुशल रामायण गाई। कुशल रामायण गाई। सामवेद से बार बोलती, सामवेद के बार बोलती। गुण सर्ग चालती, सजीव मुनिजन प्रिया डोलती। सजीव मुनिजन प्रिया डोलती। आसवे गाली ओघळती। रामायण गाई। रामायण गाई। सोडून आसन उठले राघव, उठले राघव। उठून खवळीती अपुले शैशव, अपुले शैशव। पुत्र भेटीचा घडे महोत्सव, पुत्र भेटीचा घडे महोत्सव। परिजो उभया नच माहिती। कुशल रामायण गाई। स्वयेशी राम प्रभु ऐकती। स्वयेशी राम प्रभु ऐकती। कुशल रामायण गाई।
प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला त्या देवपित्याचा मान. हे त्या यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. पायसाच्या सेवनानं राजा दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. पुढे त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम जन्मास आले. सुमित्रेला लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, कैकेयीला असे राजा दशरथांना 4 सूर्याप्रमाणे तेजस्वी पुत्र जन्माला आले. राजाची इच्छा परिपूर्ण झाली तरी त्या अयोध्येतील सुखाला सीमाच राहिल्या नव्हत्या. नगरजनांचा आनंद नुसता भरून सोडेना असा झाला होता. श्रीरामार्धिक भावना रांगू लागली तरी त्या अयोध्येतील सुंदर अशा स्त्रिया श्रीरामजन्माचा आनंद गीतच गात होत्या. आळून आळून गात होत्या, पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्याते शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्णये तिथी दोन प्रहरी कागसी सूर्य थांबला. राम जन्मला राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला. कौशल्या राणी हो उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आशु सुखे कंठ लागला. ओघळले आशु सुखे कंठ लागला. राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. राजगृही गेली सौख्य कर्मणी सौख्य कर्मणी. पाहण्या उमी हंबरया धेनु अंगणी धेनु अंगणी. दुंदुभिता नाद तोची धुंद कोंडिला. दुंदुभिता नाद तोची धुंद कोंडिला. राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. गुरुनिदाय नगर नृत्य गायनी सूररंग तालयात मग्न मलिनी. डोलत सेती जगा शेष डोलना. डोलत सेती जगा शेष डोलना. राम जन्मला ग सखी राम जन्मला ग सखी. राम जन्मला राम जन्मला. आकाशाची जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे.
सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण जावणे जनकरूपाच्या हेतू अंतरीते उभे ठाकले भाग्य समोर गीते उभे ठाकले भाग्य समोर गीते स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे हात जोडून मने रूपचितो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले आनंदाने मिटले तृप्त मैथिलीचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे चुकले थोडे राम जानकी माळीवर माला गगनामादी देवकरांनी करती करताला त्यांच्या काळी गजर पोचले मंगल वाद्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा अंश विष्णूचा राम धरिती द्विताती सीता गंधर्वाचे सूर्याचे हे गीता गाता आकाशासी जळले नाते ऐसे झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे